मुलांनी खेळता खेळता शिकलं पाहिजे, नव्हे तर खेळताना पण तांत्रिकदृष्ट्या खेळलं पाहिजे अशा संकल्पनेतून ओशन ऑफ नॉलेज या टॅगलाईन खाली कोंडवे दावडेमध्ये सुरू करण्यात आलेल्या अंजनी नॅशनल स्कूलचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले। क्रीडो पॉवर कन्सेप्टची या भागातील ही पहिली शाळा आहे। यावेळी त्रिंबक मुकाशी, काका चव्हाण, सचिन दोडके, अनिता इंगळे, नितीन वाघ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। यावेळी कौतुकास्पद कामगिरी केलेल्या भागातील नागरिकांचा सुळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली। कार्यक्रमाचं आयोजन कोंडवे दावडेचे माजी सरपंच बबनराव दावडे, माजी उपसरपंच अतुल दावडे, नवनाथ दावडे, अंजनी नॅशनल स्कूलच्या डायरेक्टर प्रिन्सिपल सोनाली दावडे, सुवर्णा दावडे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार, माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार। शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे दावडे, पुणे। परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची, रंग कलर्स ऑफ लाईफ। पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन। एकदा नक्की भेट देऊन खात्री करा, रंग कलर्स ऑफ लाईफ। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे दावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। पहिलं तर मी सुप्रियाताईंनी स्वहस्ते उद्घाटन केलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। आम्हाला खूप प्राऊड फील होतं आहे की त्यांनी एवढा आपल्या अमूल्य वेळ काढून आमच्या स्कूलमध्ये येऊन उद्घाटन केलं। आणि आपली एक आगळी वेगळी कॉन्सेप्ट आहे, म्हणजे टिपिकली आपण स्कूलमध्ये बुक्स पाहतो, बोर्ड पाहतो, पण आपल्याकडे त्याच्याच बरोबर आपण क्रीडो लॅब आहे, जी क्रीडो पॉवर्ड स्कूल आहे आपली, त्याच्यामध्ये लॅब आहेत। तर लॅब कशी आहे, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वुडन इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जे सायंटिफिकली डिझाईन केले आहेत मुलांना, जिथे मुलं खेळतील आणि शिकतील। म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास नाही, तर ते आधी खेळणार, त्यांची कॉन्सेप्ट तिथे क्लिअर होणार आणि नंतर ते बुक्समध्ये ते अप्लाय त्यांचं नॉलेज करणार। तर इथे त्यांचं अकॅडमिक बरोबर त्यांचं इमोशनल आणि सोशल डेव्हलपमेंट पण होतं आहे। त्याचबरोबर आम्ही फिजिकल डेव्हलपमेंटलाही बरोबर तेवढंच महत्त्व दिलं आहे, जेणेकरून आम्ही मुलांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे, जिथे ते वेगळ्या ॲक्टिव्हिटीज, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज करतील, गेम्स खेळतील। म्हणजे ओव्हरऑल आम्ही सगळंच कवर केलं की मुलांचं अकॅडमिक, सोशल, इमोशनल ॲज वेल एज फिजिकल डेव्हलपमेंट, हे या सगळ्या पॉईंट्स कवर होतील। आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे आपली कॉन्सेप्ट जे करिक्युलम आहे ते ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे, जिथे मुलं खेळतात पण आणि शिकतात पण। ही मेन कॉन्सेप्ट आहे ज्याच्यावरती आपण जास्त भर दिलेला आहे, जी इथं आपल्या भागात कुठेच पाहायला मिळणार नाही आणि तेच आपल्याला वेगळं युनिक ठरवतं सगळ्या स्कूलपासून। रिसेंटली आपण आत्ता प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर या क्लासेसनी सुरुवात केलेली आहे आणि आपण पुढे एक एक स्टेप वाढू अशी माझी आशा आहे आणि मी अपेक्षित करते की लोकांनी मला सपोर्ट करावं। इंटरव्हेन्शन जेव्हा मुलं नर्सरीत जातात, एका वेगळ्या पद्धतीने त्यांना शिक्षण देणं आणि त्या शिक्षणामुळे ज्या पद्धतीने शिक्षण बदलत चाललं आहे, त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आज सोनाली आणि सुवर्णाताई काहीतरी नवीन करू पाहतात। मी त्या दोघींचं मनापासून कौतुक करते। अतिशय सुंदर अशी नर्सरी त्यांनी इथे काढली पाहिजे। समता कशातून येते तर ती फक्त शिक्षणातून येते, त्यामुळे शिक्षणाचा पाया हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्या शिक्षणाच्या पायापासून जो पाया असतो तो नर्सरीमध्ये येतो, त्याच्यापासून सुरुवात करून मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषा आणि एक अतिशय चांगली टीम, त्यांची सगळी टीम ही खाली मला भेटली। त्यांनी नवीन तंत्रज्ञान, नवीन शिक्षण प्रक्रियेमधून नवीन काहीतरी त्या करू पाहतात, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते, मनापासून आभारी मानते त्या दोघींचे। आणि तुम्ही सातत्याने चांगलं काम करून शिक्षणामध्ये पुढे चांगलं काहीतरी मोठं उभं कराल एवढी अपेक्षा करते। आज बराच उशीर झालेला आहे, पण पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा फक्त ह्याच कामासाठी आपण इंग्रजीच्या परत सगळ्यांची भेटू। आपण आल्यानंतर अतिशय देवाने स्वागत केलं आणि त्या दोघींच्या प्रयत्नातून नवीन ह्या भागातल्या नवीन पिढीसाठी काहीतरी नवीन होत आहे,
हे खरंच आमच्यासाठी खूप आनंदाचं आणि समाधानाचं आहे. तुम्ही अशाच चांगल्या काम करून पुढच्या पिढीवर चांगलं शिक्षण आणि चांगले संस्कार कराल एवढीच अपेक्षा करून संपूर्ण धावडे कुटुंबाने आज आम्हाला आमंत्रित केलं आणि ज्यांची सत्कार करायची संधी दिली त्या सगळ्या कर्तृत्वान लेखांचं मी मनापासून पुन्हा एकदा कौतुक करते.